तर थोड्याच दूर नंतर आल्यावर आम्हाला इथे एक पिक्चर दिसलेली आहे. तर आपण इथे फ्रेश होऊया आणि आपण इथे आपण जाऊया देवाच्या दर्शनासाठी. अगोदर फ्रेश होण्यासाठी इथं एक पिक्चर आहे दिलेली आहे. तुमच्या इकडं काय म्हणते तुम्ही एकदा कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि या प्रकारे आम्ही इथं फ्रेश होऊन हातपाय धुवून मंदिराकडे चाललो आहे. चल करा दाखवतो तुम्हाला तिकडे मंदिर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे इथे व्ह्यू आहे आणि भरपूर लोकसंख्या इथे जमलेली आहे. तर खंडोबाची काठी आपण थोड्या वेळात बघणार आहोत इथे गेल्यावर. आणि आज इथे भगवान बाबा गडकर तर व्हिडिओमध्ये पाहतो मी. आज इथं भरपूर गर्दी झालेली आहे. हा जाऊ ना. आणि ते आमच्या तिकडे ते पिल्लर गडी तिकून हात वर करत आलेलं आहे आम्हाला न्यायसाठी. तर येताच या ठिकाणी आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं. तर आमचा मित्र आला आणि म्हणून राहिला की मी गाडीमध्ये पेट्रोल टाकून येतो जाऊ. आमचा जिगरी मित्र तुम्ही याला पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेच असाल की त्याने लपंडावमध्ये कशी कमाल केली ती. आणि त्या व्हिडिओमध्ये नाही का यांनी कमीत कमी 1 मिलियन लोक व्ह्यू गाठले होते. म्हणून लाईक नाही फॉलो नाही जपायचं असेल तर त्यांनी वारकरी संप्रदायाची कास धरली पाहिजे. आजच्या दिवशी आमच्या इकडे मोठ्या परंपरेने तळी उचलणे हा कार्यक्रम साजरा करत होतो. खंडोबाची काठी. आमच्याकडून असे काही लोक आहे की पैसे घेऊन काहीतरी चुकीचं काम करतायत. कारण हे सत्पात्री असलं पाहिजे हे आम्हाला मान्य आहे. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी जबाबदारी घ्या. मान्य आमदार केले वाटतं तुम्ही एका क्षणातच पुढची गोष्टी तिकडे आले बरोबर आहे का नाही. पण आता तुम्हाला सांगतो आहे भाव द्या हो. बघा एक लक्षात घ्या की विचारावर आपला आयुष्य का विचार आणि आनंद कशामध्ये काहीतरी प्राप्तीमध्ये आम्ही नगरसेवक झालो. लोकांनी मला नगरसेवक केलं मला वाटत नाही हो. नगरात जास्त आनंद होईल. नगरात लग्न होतंय नमस्कार. महिला पूर्ण जी काही पुरुष मंडळी असेल आपल्या 2-4 गावाची जी काही वाडीकरी मंडळी असेल सर्वांना विनंती आहे की आता मंदिराविषयी गर्दी न करता आपल्या हाताला आहे कुणीही खाली तर आम्ही असा महाप्रसादाचा आनंद घेतला आहे का नाही. पाणी पितो तिखट लागलेलं आहे. व्हिडिओ इथं संपून टाकतो आम्ही. आणि तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल खरंच तर असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू धन्यवाद.